नमस्कार. प्राध्यापक बी जी मांगले आपल्या सर्वांच्या समोर एक मराठा आंदोलनातले आणि आरक्षणाच्या भूमिकेतली एक नवीन घटना आणि घडामोड झालेला असा प्रचंड बिझी असा हा दिवस आपल्या समोर घेऊन येते. यामध्ये काय काय घडलंय हे आपल्या समोर सादर करतोय. मित्रो, आपल्याला माहिती आहे की 20 जानेवारीला मराठ्यांचा आरक्षणासाठीचं आंदोलन आंतरवाली सराटीपासून मुंबईला जायला निघणार. मनोज जरांगे पाटील आपल्या मतावरती ठाम आहेत. कोणत्याही परिस्थितीत आधी आम्हाला आरक्षण द्या, त्याशिवाय माझी ही मुंबई वारी आणि आंदोलन थांबणार नाही, हे ते स्पष्टपणे कळकळीने सांगतात. मराठा समाजालाही त्याच वेळेला ते आदेशित करत आहेत आणि मराठा समाजाला ते विनंती करतायत की तुम्ही सर्वांनी ही ऐतिहासिक आणि सगळ्यात महत्वाचा आयुष्यातला टप्पा आहे, या टप्प्यावरती तुम्ही हे करू नका आणि आंदोलनाला कोणत्याही परिस्थितीत सर्वांनी उपस्थित राहा, अशा पद्धतीने कळकळीची विनंती पण ते करताना आपल्याला दिसून येतात. आज एक सगळ्यात महत्वाची घटना म्हणजे बच्चू कडू आमदार आणि मंगेश चिवटे वयसळी मुख्यमंत्र्यांचे यांचं हे शासकीय शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटलांना भेटण्याला आहे. या दोघांच्या मध्ये बऱ्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात चर्चा वगैरे घडून आली. सरकारतर्फे काय काय आपण मोठ्या तयारी केलेली आहे आणि कोणत्या कोणत्या गोष्टी केलेल्या आहेत याच्या नोंदी सगळ्या मनोज जरांगे पाटलांच्या समोर ठेवल्या. अर्थात एक गोष्ट या ठिकाणी मी नेहमीप्रमाणे सांगतोय की मनोज जरांगे पाटील कोणत्याही चार भिंतीच्या आड खाजगीमध्ये बोलायला बसत नाहीत. ह्या सुद्धा चर्चा जी झालेल्या आहेत ना, ह्या चर्चा सर्व माध्यमाच्या समोर आणि ओपन झालेल्या आहेत, अगदी उघडपणे सर्वांच्या समोर. बच्चू भाऊंनी सांगितलं सरकारतर्फे की प्रमाणपत्र वाटपाचं काम युद्ध पातळीवर चालू आहे. या राज्याचे मुख्य सचिव, चीफ सेक्रेटरी यांनी सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना, विभागीय आयुक्तांना, जिल्हावार सगळ्यांना स्पष्टपणे आदेश दिलेले, लेखी आदेश दिलेले आहेत की ज्या ज्या गावामध्ये जिथं जिथं नोंदी सापडल्या त्या ठिकाणी ही त्या प्रमाणपत्र जे आहेत, कुणबीची प्रमाणपत्रे तात्काळ आणि विशेष काम म्हणून युद्ध पातळीवर करण्यात यावं. या कुणबी नोंदीची जी माहिती जी आहे ही सगळ्या ग्रामपंचायतीमध्ये लावण्यात आलेली आहे आणि त्या दृष्टीनं तुम्हाला सगळ्या महाराष्ट्रभर ह्या कुणबी नोंदी वाटपाचं काम युद्ध पातळीवर चालू असलेलं दिसेल. मुख्य आयुक्तांचे हे आदेश सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तालुका पातळीपर्यंत सगळ्यांना देऊन महाराष्ट्रामध्ये कुणबी नोंदी प्रमाणपत्र वाटपाचं काम युद्ध पातळीवर चालू आहे. आरक्षणाचा आणि सगळे सोयऱ्याचा जो मसुदा होता, हा मसुदा मी आपल्याला सादर करतोय. तथापि मनोज जरांगे पाटलांनी तिथं उपस्थित असलेल्या लोकांच्या समोर त्यांनी सांगितलं की नाही भाऊ, अद्याप अशी अनेक गावं आहेत की ज्या गावामध्ये कुणबी नोंदी तपासण्यासाठी आपले शासकीय अधिकारी किंवा कुणी गेलंच नाही. अशा जवळजवळ 7,000 गावांची यादी आहे की ज्या कुणबी नोंदी तपासण्यासाठी तिथं कुणीही गेलं नाही. काही लोकांनी फोनवरती, मनोज जरांगे पाटलांना काही लोकांना फोनवरती विचारलं की तुमच्या गावात म्हणजे शासकीय नोंदी तपासण्यासाठी कुणी आलं होतं का, तर बऱ्याच जणांनी सांगितलं अजूनही आलेले नाही. दुसरी गोष्ट असं त्यांनी विचारली की तुमच्या गावामध्ये कुणबी नोंदी सापडल्यानंतर तशा पद्धतीची माहिती ग्रामपंचायतीमध्ये लावली आहे का, बऱ्याच जणांनी सांगितलं लावलेली नाही. याच्यावर ते भडकले आणि म्हणाले की 54 लाख कुणबींना जोपर्यंत प्रमाणपत्र मिळत नाहीत तोपर्यंत मी मुंबई रद्द करू शकत नाही, माझं हे आंदोलन ठामपणे होणार, अशा पद्धतीने त्यांनी बच्चू भाऊंना स्पष्ट सांगितलं. बच्चू भाऊंनी तात्काळ विभागीय आयुक्तांना फोन लावा, फोनवरती चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की हे अशा पद्धतीनं अर्धवट माहितीत आम्हाला तुम्ही चर्चेला कशाला पाठवता, आमची तोडफोड का करता, आणि या गावामध्ये या जिल्ह्यामध्ये 7,000 गावातील लोकांच्या कुणबी नोंदीच अजूनही तपासायला कोणी गेलंच नाही का, आमची तोडफोड करता. आणि या नोंदी प्रमाणपत्र वाटपाचं जे काम आहे ते जिल्हाधिकारी का वेळेत करत नाहीत. चीफ सेक्रेटरीचे आदेश असून 1-2 माणसांना तुम्ही सस्पेंड करा, त्याशिवाय ही यंत्रणा खडबडून जागी होणार नाही महसूल खात्याची. कलेक्टरना
आदेश द्या की तात्काळ या कुणबी नोंदी मिळाल्या पाहिजेत. अन्यथा मी तुम्हाला सांगतो, जोपर्यंत 54 लाख लोकांच्या ज्या कुणबी प्रमाण ही जी कुणबी नोंदी प्रमाण जर प्रमाणपत्र मिळाली नाहीत, तर आमचा मुंबई मोर्चा हा निश्चित आहे. त्याच्यावरती चर्चा सुद्धा असणार नाही आणि हे आंदोलन होणारच. आणि मग शासनावरची जो दबाव असेल त्या दबावाची नंतर तुम्ही चर्चा करा. खरं तर हा एक शेवटचा प्रयत्न, उद्याचा अजूनही दिवस आहे, हा शासनाकडून केलेला हा शेवटचा प्रयत्न होता. आणखी आहे, उद्या ते वेळ द्यायला तयार आहेत की त्यांनी सांगितलं 19 तारखेला रात्री 12 वाजेपर्यंत आमच्या घराचं दार ओपन आहे, तोपर्यंत तुम्ही हे सगळं करून द्या, आम्ही कोणत्याही परिस्थितीत त्यावेळेला आपण पुनर्विचार निश्चितपणे करू. मी तुम्हाला सांगितलं की मराठे युद्ध जिंकतात, ताकदीनं आणि शौर्य आहे, अंगात भरपूर रग आहे, सगळं काही करतात, पण तहात हरतात असं म्हटलं जातं. पण आता जो मराठा समाजाला जो नेता मिळालाय तो बाकी तहात हारणारा नाही. त्यानं ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत प्रामाणिकपणे ह्या समोरच्या शिष्टमंडळासमोर मांडलेल्या आहेत आणि हे झाल्याखेरीज होणे नाही, माघार घेणे नाही, असं ठामपणे निर्धार व्यक्त केलेला आहे. अशा पद्धतीचं ही जी एक या मराठा आंदोलनाची आजची जी घटना होती, या घटनेबरोबरच एक सगळ्यात महत्वाची घटना मी तुम्हाला सांगतो. जरांगे पाटलांनी आपली जी मुंबईला जायची तयारी आहे, ही तयारी कशा पद्धतीने चालू आहे, किती गाड्या येणार, किती ट्रॅक्टर्स येणार, कशा पद्धतीने ट्रक सजवलेले आहेत आणि याच्याच बरोबर ही जी शेतीसाठी वापरली जाणारी जी वाहनं आहेत, हीच माझ्या माणसांचं संरक्षण सुद्धा या आंदोलनामध्ये करतील आणि माझ्या झोपणं राहणं, कोणी आजारी पडलं काय पडलं तरी ही सगळी वाहनं आम्हाला घ्यायला पाहिजेत, अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलं. आणि सगळ्यात महत्वाची जी घटना आहे ती घटना त्यांनी अशी सांगितली, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ मोठा पुतळा जवळपास 12 फूट उंचीचा एका वाहनावरती घालून ते संपूर्ण या प्रवासामध्ये म्हणजे आंतरवाली सराटी ते मुंबई या संपूर्ण प्रवासामध्ये महाराजांचा पुतळा हा सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी असेल नव्हे. महाराज प्रत्यक्षात आहेत आणि महाराजांच्या विचाराची आणि याची प्रेरणा सगळ्या टोटल आंदोलकांना मिळेल अशा पद्धतीची व्यवस्था आम्ही केली असं मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं. आणि पुन्हा सांगतो, म्हटले कोणतीही अफवा पसरू नका. ह्या जर तुम्ही 50 लाख कुणबींना ही प्रमाणपत्र जर दिलेत आणि तशा पद्धतीचा डेटा जर तुम्ही आम्हाला दिला तरच पुनर्विचार होईल. 19 तारखेला रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला वेळ आहे. थोडक्यात मला असं वाटतं, मराठ्यांचं हे भगवं वादळ आणि मराठ्यांचं आंदोलन हे मुंबईमध्ये जाणारच. मी एक नेहमी ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये एक महत्वाची घटना सांगितलेली होती की हा रस्ता कुठे जातो, हा रस्ता मुंबईला जातो. रस्ता कुठे जात नसतो, रस्ता तिथंच असतो, पण माणसानं त्या रस्त्यावर मुंबईपर्यंत जाता येतं असं आपण नेहमी म्हणतो. पण ज्या वेळेला समजा 51 लाख 25-50 लाख माणसं ज्या वेळेला त्या रस्त्यावरून मुंबईला जायला निघतील त्यावेळेला किती प्रचंड मोठा हा प्रवाह एखादा पाण्याच्या प्रवाहासारखा वाहताना दिसेल आणि खरोखरीच रस्ता हा मुंबईला चाललाय याचं प्रत्यंतर सगळ्यांना येईल. मनोज जरांगे पाटलांचे ऐतिहासिक आंदोलन असेल आणि मराठ्यांच्या आरक्षणाच्या भूमिकेतला आरक्षण कोणत्याही परिस्थितीत घेऊन येणार हे सांगत असताना शेवटी त्यांनी स्पष्ट सांगितलंय की यदा कदाचित शासन माझ्यावरती निर्धारानं किंवा रागानं बघेल, कदाचित आमच्यावरती रागापोटी माझ्यावरती गोळ्या घालून मला ठार मारेल, मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की मराठ्यांचं ऐतिहासिक आंदोलन आता एवढ्या शेवटच्या टप्प्यात आहे, कोणीही मला जरी ठार मारलं, मला गोळ्या जरी घातल्या तरी माघार घेऊ नका. हे आंदोलन शेवटच्या टप्प्यापर्यंत, शेवटच्या जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे चालवा, एवढीच माझी इच्छा असेल. मनोज जरांगे पाटलांचं शेवटचं वाक्य होतं. धन्यवाद. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो, माझा व्हिडिओ आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.